नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेस मध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये त्याचं जे सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन आहे ते आहे FEE। एफ म्हणजे काय? फंडामेंटल, त्याच्यानंतर ई म्हणजे काय? इलेक्ट्रिकल, आणि सेकंड ई म्हणजे काय? इंजिनिअरिंग। आणि याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो सब्जेक्ट कोड आहे 312310। 312310 हा सब्जेक्ट कोड का महत्वाचा आहे? तुम्ही जेव्हा ऍट द एंड सेमिस्टरला तुम्ही एग्जाम देणार आहात त्या क्वेश्चन पेपर वरती सब्जेक्टचं पूर्ण नाव राहत नाही, तर काय असते? फक्त सब्जेक्ट कोड असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे फर्स्ट इयर इलेक्ट्रिकलला विद्यार्थी आहेत सेकंड सेमिस्टरला, म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला सगळ्यांना सारखे विषय होते, कोणती ब्रँच असू द्या, राईट। आता तुम्हाला सेकंड सेमला मेन तुम्हाला दोन सब्जेक्ट आलेले आहेत जे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत। फर्स्ट सब्जेक्ट कोणता आहे? FEE फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि सेकंड सब्जेक्ट कोणता आहे? EOE एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स। जसं सुरुवातीला आपल्याला जर इंग्लिश चांगल्या पद्धतीने वाचायला, बोलायला आणि लिहायला शिकायचं असेल, जसं अल्फाबेट आपल्याला लर्न करावं लागतात, त्यानंतर वर्ड्स लर्न करावं लागतात, सेम तोच कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये। फ्युचर मध्ये गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब जर करायचा असेल तर तुमच्यासाठी हे दोन सब्जेक्ट एकदम बेसिक आहेत, फाउंडेशन आहे। हे जर सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात म्हणजे थर्ड सेमिस्टरला पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला इलेक्ट्रिकल ब्रँच रिलेटेड असणार आहेत, राईट। थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असे सर्व सेमिस्टरला, तर हे तुम्ही व्यवस्थित हे दोन सब्जेक्ट व्यवस्थित लर्न करून घेतलात तर तुम्हाला पुन्हा 2 वर्ष डिप्लोमा मध्ये प्रॉब्लेम येणार नाही, आणि हे डिप्लोमा व्यवस्थित 3 वर्ष तुम्ही केलात तर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या FEE मध्ये जे फर्स्ट युनिट आहे, युनिट नंबर 1 बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स, ठीक आहे। आता बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स म्हणजे काय? तर तुम्हाला या युनिट मध्ये जसं की करंट असेल, व्होल्टेज असेल, एनर्जी असेल, ठीक आहे, हे सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आपल्याला शिकायचे आहेत, राईट। आणि हा जो टॉपिक आहे तुमचा, हा टॉपिक 12 मार्क्स साठी तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये येणार आहे, राईट, 12 मार्क्स साठी। तर हा टॉपिक तुम्हाला 12 मार्क्स साठी आहे। तर 12 मार्क जे आहे, तर जर समजा याला तुम्ही 1.5 ने मल्टिप्लाय केला तर ऑर सहित तेवढ्या मार्क्स साठी तो टॉपिक येणार आहे, ठीक आहे। 1.5 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे? ते 18 मार्क्स, म्हणजे ऑर सहित तुम्हाला फायनल पेपर मध्ये 18 मार्क्स साठी हा युनिट येणार आहे, राईट। आता मेन म्हणजे या युनिट मध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचं आहे, कोणकोणते पॉइंट्स आहेत ते सर्व आपण डिटेल्स मध्ये आपल्याला बघायचं आहे। बघा, युनिट फर्स्ट बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर, त्याच्यामध्ये 1.1 जो आहे तर 1.1 आहे, 1.2 आहे, 1.3 आहे, 1.4 आहे, 1.5, 1.6 असे 6 मेन पॉइंट्स आहेत, आणि बाकी त्याच्यामध्ये काही सब पॉइंट आहेत, तर ते आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण युनिट नंबर 1 मध्ये हे 1.1 बघूया, ठीक आहे। 1.1 डायरेक्ट करंट DC आणि अल्टरनेटिंग करंट AC, ठीक आहे। आता तर दोन टाइपचे सप्लाय आहेत, एक आहे AC आणि दुसरा आहे DC, ठीक आहे। AC चा फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिंग करंट, आणि DC चा फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट करंट, ठीक आहे। तर हे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर AC सप्लाय आपण कुठे यूज करतो आणि DC सप्लाय आपण कुठे यूज करतो, ठीक आहे। तर AC सप्लाय आपण सगळीकडेच यूज करतो, सगळीकडेच म्हणजे तुमच्या घरी AC सप्लाय यूज केलेला आहे। आता मी तुम्हाला क्लास मधून शिकवत आहे, तर या क्लास मध्ये सुद्धा AC सप्लाय यूज केलेला आहे, आपल्या ऑफिस मध्ये AC सप्लाय यूज केलेला आहे, म्हणजे सगळीकडे आपण मॅक्झिमम AC सप्लाय यूज करतो, ठीक आहे। मग तुमचा दुसरा प्रश्न असेल, सर DC सप्लाय कुठे यूज होते, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आता तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ बघत आहात
त्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे तर त्या बॅटरीमध्ये डीसी सप्लाय स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये, त्यानंतर इन्व्हर्टर सोबत जे बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये. ठीक आहे, असे भरपूर तुम्हाला इक्विपमेंट सांगता येतात त्याच्यामध्ये डीसी सप्लाय स्टोअर असतो. ठीक आहे, तर हे झाले ह्याचे ऍप्लिकेशन्स, एसी सप्लायचे ऍप्लिकेशन्स आणि डीसी सप्लायचे ऍप्लिकेशन. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एसी सप्लाय आपण सगळ्यात जास्त ह्या ठिकाणी यूज करतो. म्हणजे आपण जनरेशन जे आहे ते एसी मध्ये करतो, त्यानंतर ट्रान्समिशन जे आहे ते एसी मध्ये करतो, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते एसी मध्ये करतो आणि युटिलायझेशन सुद्धा आपण एसी मध्येच करतो. ठीक आहे, तर ह्या झाल्या ऍप्लिकेशन्स ऑफ एसी आणि डीसी. ठीक आहे, तर अल्टरनेटिंग करंटची वेव्हफॉर्म कशी असते, तर वेव्हफॉर्म हे अल्टरनेटिंग करंटची वेव्हफॉर्म आहे, त्याला आपण सायनोसायडल वेव्हफॉर्म म्हणतो. ठीक आहे, सायनोसायडल वेव्हफॉर्म 0 पाय 2 पाय, राईट. तर हे व्होल्टेज वर्सेस टाइम हे सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे, एसी ची वेव्हफॉर्म आहे. आणि हे डीसी ची वेव्हफॉर्म आहे, डायरेक्ट करंट. ठीक आहे, डायरेक्ट करंटची ही वेव्हफॉर्म आहे, राईट, डायरेक्ट करंटची ही वेव्हफॉर्म. तर हे एसी आणि डीसी. त्यानंतर आपल्याला बघा नेक्स्ट पॉइंट जो आहे इथं व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स, आयडियल आणि प्रॅक्टिकल. ठीक आहे, आता एखादं सर्किट आहे इलेक्ट्रिकल सर्किट, इलेक्ट्रिकल सर्किटला आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलो तर त्या ठिकाणी तो काय झाला, व्होल्टेज सोर्स म्हणजे त्या ठिकाणी आपण इनपुट द्यायलो, राईट. आणि किंवा करंट सोर्स जर कनेक्ट केलं त्या सर्किटला तर करंट काय झाला त्या ठिकाणी इनपुट झालं, राईट. पण या व्होल्टेज सोर्सचे दोन टाइप्स आहेत. कोणकोणते दोन टाइप्स आहेत, एक आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि दुसरा आहे आयडियल व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, करंट सोर्सचे सुद्धा दोन टाइप्स आहेत, एक आहे प्रॅक्टिकल करंट सोर्स आणि दुसरा आहे आयडियल करंट सोर्स. हे सोर्सचे टाइप्स झाले, राईट. तर ह्या सोर्सच्या डायग्राम्स आपल्याला बघायच्या आहेत, त्याचा ग्राफ आपल्याला बघायचा आहे. आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय. ठीक आहे, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. फक्त या लेक्चरमध्ये आपल्याला, या व्हिडिओमध्ये फक्त जसं एखाद्या मूवीचं ट्रेलर असते तसं युनिट नंबर 1चा आपल्याला ट्रेलर बघायचा आहे डिटेलमध्ये. सिलेबस याच्या समोरचे जे व्हिडिओ आहेत ते 1 बाय 1 पॉइंट नुसार तुम्हाला तुमच्या सिलेबस नुसार मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जे 1.2 आहे इलेक्ट्रिकल करंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्यालाच आपण ईएमएफ म्हणतो. ठीक आहे, ईएमएफ चाच फुल फॉर्म काय आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे, आता 1 बाय 1 बघूया आपण. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंटला कशाने डिनोट करतो आपण, इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर करतो आपण. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, मग तो फॉर्म्युला आपण कसा लिहायचा, तर तो फॉर्म्युला जो आहे I इक्वल्स टू, करंटला कशाने डिनोट करायचं, आय ने डिनोट करायचं. ठीक आहे, I इक्वल्स टू dq अपॉन dt, राईट, dq अपॉन dt. याच्यामधला जो q आहे, q काय आहे, चार्ज. चार्ज कशामध्ये मेजर करतो आपण, चार्ज कुलम्स मध्ये मेजर करतो. आणि t काय आहे, टाइम. टाइम कशामध्ये मेजर करतो, सेकंड्स मध्ये, राईट. म्हणजे कुलम्स पर सेकंद हे युनिट येते करंटचं, राईट, कुलम्स पर सेकंद और एम्पियर. ठीक आहे, बऱ्याच जणांना एम्पियर हे युनिट माहिती आहे पण कुलम पर सेकंद हे युनिट माहिती नसते. ठीक आहे, तर सगळ्यात बेसिक युनिट करंटचं आहे कुलम्स पर सेकंद. एम्पियर तर सगळ्यांनाच माहिती असते. तर याला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला कशाने डिनोट करतो आपण, आय ने डिनोट करतो. आणि इलेक्ट्रिक करंट मेजर कशामध्ये करतो, एम्पियर मध्ये करतो, राईट. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर पोटेन्शियल म्हणजे आपल्या लँग्वेज मध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर पोटेन्शियल इट इज नथिंग बट द व्होल्टेज. ठीक आहे, तर व्होल्टेज आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड व्होल्टेज वन अँड सेम, राईट. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, वर्क डन पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, तर V इक्वल्स टू वर्क डन अपॉन युनिट चार्ज. म्हणजे वर्क डन ला कशाने डिनोट करतो आपण, W नी, राईट. म्हणजेच तुम्हाला इथं V इक्वल्स टू W अपॉन Q. ठीक आहे, लिहिता येते W अपॉन Q. वर्क डन कशामध्ये मेजर करतो रे, जूल मध्ये,
आणि चार्ज कशामध्ये मेजर करतो, कुलम्स मध्ये. ठीक आहे, ज्यूल्स पर कुलम म्हणजेच काय, व्होल्ट. ठीक आहे, तर हे कशाचं युनिट आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचं युनिट आहे. राईट, सेम युनिट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ईएमएफचं युनिट सुद्धा व्होल्टच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट आणि ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं युनिट सुद्धा काय आहे, व्होल्टच आहे. राईट, नेक्स्ट पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स याला शॉर्टकट मध्ये पीडी म्हणायचं. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये याला काय म्हणायचं, पीडी. तुमच्या क्लासमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असू शकते, पी वरती त्याचं नाव असू शकते आणि डी वरती त्याचं सरनेम असू शकते. ठीक आहे, तर तो पीडी म्हणजे काय, पण आपल्या ह्या ठिकाणी पीडी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. राईट, पोटेन्शियल डिफरन्स. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. ठीक आहे, तर डिफरन्स म्हणल्यानंतर सबस्ट्रॅक्शन करतो आपण. ठीक आहे, आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा FEE मध्ये, ठीक आहे, फायनल पेपर मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 70 आउट ऑफ 70 मार्क मिळाले. राईट, आणि त्याच्याच मित्राला किती मार्क मिळाले, 70 आउट ऑफ 65 मिळाले. ठीक आहे, तर आता मला काय करायचं आहे, त्यांच्या दोघांचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी काय करेल, मग 70 मायनस 65 करेल. ठीक आहे, तर त्या दोघांमध्ये किती मार्कचा डिफरन्स आहे, 5 मार्कचा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर हे झाला मार्क डिफरन्स. ठीक आहे, दोन विद्यार्थ्यांमधला. आपल्याला इथं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जसं समजा इथं आता एक दोन पॉइंट्स आपण घेतलो, तर या पॉइंटला ए कन्सिडर केलं आणि या पॉइंटला बी कन्सिडर केलं. ठीक आहे, पॉइंट ए ला व्होल्टेज आहे 230 व्होल्ट. ठीक आहे, किती आहे पॉइंट ए ला व्होल्टेज, 230 व्होल्ट. ठीक आहे, आणि पॉइंट बी ला आहे 200 व्होल्ट. ठीक आहे, किती आहे, 200 व्होल्ट. आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पीडी. मग हे पीडी कसा कॅल्क्युलेट करायचा, जर समजा तुम्हाला VAB, ठीक आहे, म्हणजे ए आणि बी या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज डिफरन्स जर काढायचा असेल तर काय करावं लागेल, VA मायनस VB. ठीक आहे, VA मायनस VB. मग VA किती व्होल्टेज आहे रे, VA आहे 230 व्होल्ट. राईट, आणि VB किती आहे, VB आहे 200 व्होल्ट. ठीक आहे, मग डिफरन्स किती आला, 30 व्होल्ट. ठीक आहे, तर हा काय झाला, पीडी झाला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. ठीक आहे, तर हे एक मेथड आहे, हे एक केस आहे. ठीक आहे, पण जर समजा फर्स्ट पॉइंटचं व्होल्टेज कमी दिला असेल आणि सेकंड पॉइंटचं व्होल्टेज जर जास्त दिला असेल तर तेव्हा कसं करायचं सर. ठीक आहे, तर ह्याच बघा दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. जर समजा पॉइंट ए ला आता ह्या ठिकाणी काय, पॉइंट ए ला 200 व्होल्ट दिलं. राईट, पॉइंट ए ला किती व्होल्ट दिलं, 200 व्होल्ट दिलं. आणि पॉइंट बी ला किती दिलं, 230 व्होल्ट. राईट, 230 व्होल्ट असेल. ठीक आहे, मग अशा कंडिशन मध्ये जर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला कसा तयार होईल, तर फॉर्म्युला तयार होईल VBA. ठीक आहे, इक्वल्स टू VB मायनस VA. राईट, मग VB किती आहे, VB किती आहे 230 व्होल्ट. मग 230 पहिल्यांदा घ्यावं लागेल तुम्हाला, हे 200. राईट, म्हणजे रिझल्ट काय येईल रे, 30 व्होल्टच येईल. राईट, म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला पॉइंट ए चं व्होल्टेज कमी असू द्या की जास्त असू द्या. ठीक आहे, दोन पॉइंट मधला व्होल्टेज डिफरन्स कॅल्क्युलेट करत असताना कधीही आपण हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल करायचा. ठीक आहे, मग ते पॉइंट ए चं असेल किंवा पॉइंट बी चं असेल. ठीक आहे, म्हणजे जे जास्त व्होल्टेज आहे त्या जास्त व्होल्टेज मधनं कमी व्होल्टेज मायनस करायचा. राईट, तर हा झाला तुमचा पोटेन्शियल डिफरन्स पीडी. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ठीक आहे, EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. जसं आता मेकॅनिकलच्या लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर फोर्स, टॉर्क म्हणू शकतो आपण. तसंच इलेक्ट्रिकल मध्ये आपल्याला EMF आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि याचा जो याला जे EMF ला मेजर करतो आपण कशामध्ये, व्होल्ट मध्ये मेजर करतो. ठीक आहे, त्यानंतर 1.3 इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. ठीक आहे, तर आता हे सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. इलेक्ट्रिकल वर्क कशामध्ये मेजर केले जाते, जूल मध्ये मेजर करतो आपण. त्यानंतर पॉवर,
पॉवर म्हणल्यानंतर 3 पॉवर्स आहेत, ठीक आहे. एक आहे ऍक्टिव्ह पॉवर, दुसरी आहे रिएक्टिव्ह पॉवर आणि तिसरी आहे अपॅरेंट पॉवर, ठीक आहे. तर हे पॉवर रिलेटेड जे डिटेल मध्ये आहे, जेव्हा आपण पॉवर शिकणार आहोत तेव्हा मी तुम्हाला याचं डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा युनिट नंबर 1 चं नेम आणि त्याचे मार्क्स आणि कंटेंट, ठीक आहे. तर त्यानंतर एनर्जी, ठीक आहे. एनर्जी पण आपल्याला डिटेल मध्ये लर्न करायची आहे, राइट. नेक्स्ट पॉइंट आहे 1.4 रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स, ठीक आहे. तर आता रेजिस्टन्स म्हणजे काय, राइट. रेजिस्टन्स म्हणजे काय, राइट. तर रेजिस्टन्स इज नथिंग बट द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, ठीक आहे. तर रेजिस्टन्स काय करतो, करंटला अपोज करतो, ठीक आहे. तर करंटला अपोज करतो म्हणजे नेमकं काय करतो, जसं तुम्हाला समजा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, राइट. 2 व्हीलर समजा 2 व्हीलर वरती जात आहात, ठीक आहे. रस्त्यामध्ये एक स्पीड ब्रेकर आलं, राइट. स्पीड ब्रेकर गतिरोधक तो काय करतो रे, तुमच्या स्पीडला कमी करतो, राइट. स्पीडला कमी करतो. तसंच रेजिस्टन्स जो आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंटचा मॅग्निट्यूड काय करतो, कमी करतो, राइट. त्याला रेजिस्टन्स म्हणतो. त्यानंतर आपल्याला रेजिस्टिव्हिटी बघायची आहे. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे R इक्वल्स टू रो इंटू L/A, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. याच्यावरनं आपल्याला रो म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे, ओहम मीटर. L म्हणजे काय, लेंथ ऑफ कंडक्टर. A म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. क्रॉस सेक्शनल म्हणजे ह्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शनल, राइट. लेंथ म्हणजे ही झाली लेंथ, ठीक आहे. तर हे याच्यावरचे सुद्धा आपल्याला काही एक्झाम्पल्स म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कंडक्टिव्हिटी मला तुम्ही सांगा, एखाद्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी जास्त असायला पाहिजे का कमी असायला पाहिजे. जर समजा एखाद्या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी जास्त असेल तर त्याच्यामधनं आपल्याला जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो करता येईल, ठीक आहे. अदरवाईज त्या ठिकाणी जर रेजिस्टन्स त्याचा जास्त असेल तर कमी करंट फ्लो होईल. कंडक्टिव्हिटी जास्त आहे म्हणजेच रेजिस्टन्स कमी आहे, राइट. आणि कंडक्टिव्हिटी कमी आहे म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे, ठीक आहे. असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स, ठीक आहे. तर 2 टाईपचे या ठिकाणी रेजिस्टन्स असतात. एक आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स मध्ये काय होते, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर ऑफ रेजिस्टन्स मध्ये जर समजा टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स सुद्धा काय होतो, वाढतो, ठीक आहे. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर देन रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, राइट. आणि सेकंड जो आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे टेम्परेचर जर आपण वाढवलं तर रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो, ठीक आहे. याला म्हणतात आपण निगेटिव्ह टेम्परेचर किंवा वाईस वर्सा. टेम्परेचर त्या ठिकाणी कमी केलं रेजिस्टन्स वाढ, म्हणजे याच्या वाईस वर्सा प्रोसेस होते, राइट. नेक्स्ट टाइप्स ऑफ रजिस्टर अँड देअर ऍप्लिकेशन्स, ठीक आहे. तर आता वेगवेगळ्या टाइपचे आपल्याला या युनिट मध्ये रजिस्टर्स बघायचे आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत, ठीक आहे. असे भरपूर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण रजिस्टर हे यूज करतो, ठीक आहे. पण आपल्याला स्पेसिफिक माहित नाही की कोणता रजिस्टर कुठे यूज करतो, ठीक आहे. तर हे रजिस्टर्स पण बघायचे आहेत आपल्याला आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पण बघायचे आहेत, राइट. त्यानंतर हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट, केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे. तर हा मेन पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर 3 इफेक्ट आहेत. एक आहे हिटिंग इफेक्ट, दुसरा आहे मॅग्नेटिक इफेक्ट आणि तिसरा आहे केमिकल इफेक्ट. या 3 इफेक्ट पैकी जो हिटिंग इफेक्ट आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला समजते. का समजते, कारण की हिटिंग इफेक्ट जो आहे तो हिटिंग इफेक्ट आपण सर्वजण यूज करतो, ठीक आहे. जसं आपण गीझरनी पाणी गरम करतो, राइट. म्हणजे तो गीझर काय करतो, हीट प्रोड्यूस करतो. ती हीट आपण यूज करतो, युटिलाइज करतो. कशासाठी, पाणी गरम करण्यासाठी, राइट. हे एक एक्झाम्पल झालं. जसं तुम्ही जे आपले कपडे आहेत त्याला प्रेस करायचं असेल तर ते प्रेस सुद्धा काय प्रोड्यूस करते, हीट प्रोड्यूस करते, ठीक आहे. ते हीट आपण आपल्या कपड्यांना प्रेस करण्यासाठी
ठीक आहे, यूज करतो. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही बघितलेले आहेत, राईट, हिटिंग इफेक्ट रिलेटेड. ठीक आहे, असे एक्झाम्पल्स तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल्स सुद्धा सांगू शकता. आता नेक्स्ट जो इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट, हा मॅग्नेटिक इफेक्ट ऍक्च्युअल मॅग्नेटिक लेव्हिएशन ट्रेंड अजून सारे भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, तर मेन म्हणजे हा मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, आणि आपल्या जसं हिटिंग इफेक्ट आपण यूज करतो तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला ते इक्विपमेंट तुम्ही बघितलेलं आहे, तसा मॅग्नेटिक इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला थोडं समजायला हार्ड जाते, इमॅजिनेशन करून आपल्याला ते समजून घ्यावं लागते. त्यानंतर केमिकल इफेक्ट. केमिकल इफेक्ट, इलेक्ट्रिक करंट फ्लो केल्यानंतर तुम्हाला केमिकल मध्ये चेंजेस बघायला मिळतात. तर हे बॅटरीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे, असे ऍसिड्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन घेऊन आपण 2 इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये इन्सर्ट करून जर त्याला इनपुट सप्लाय दिलं बॅटरीचा, तर केमिकल चेंजेस बघायला मिळतात. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करता येते किंवा केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करता येते. ठीक आहे, तर हा झाला केमिकल इफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं युनिट 1चं डिटेल मध्ये इंट्रोडक्शन. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जो 1.1 आहे आपला डायरेक्ट करंट डीसी, अल्टरनेटिंग करंट एसी, त्यानंतर हे जे 1.1 आहे त्याच्यात आपण 1 बाय 1 पूर्ण आपल्या सिलेबस नुसार घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.